समस्या आपली. वर्णन कशात आहे? 5वा स्कंद भागवताचा आणि 26 नंबरचा अध्याय. पूर्ण नरकाचं वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे. तर काय करतात मग की आत्मा जो आहे तो बाहेर काढतात त्याच्यात, आणि त्याला 10 दिवस लागतात यातना शरीर तयार व्हायला, आणि आपण दशक्रिया करून मोकळा होतो आणि त्याची यात्रा चालू होते नरक लोकांची. आणि जेव्हा तो यात्रेमध्ये जाते तर जेव्हा आपण तेरडी करतो त्याची यात्रा सुरू होते. आता एवढ्या लांब जायचंय, त्याच्यामुळे एवढ्या हळून जमणार जाय एवढा लांबचा प्रवास. त्या व्यक्तीला काय करावं लागते की रोजचं 247 योजन चालायला नाही चाललं तर फटके देतो. यात्रा कोणासाठी? जे भजन करत नाही त्यांच्यासाठी. भजन करणारे तर भगवंताच्या धामात जाणार, तिने वैकुंठ भुवनी, त्यांच्यासाठी नाही यात्रा. कोणासाठी? लक्षात घ्या, जे भजन करणार नाही, जे नाम घेणार नाही, जे पाप करतील त्यांच्यासाठी ही यात्रा आहे. तर मग काय करणार की त्यांना घेऊन जातात नरक लोकांकडे, आणि रोज 247 योजन म्हणजे जवळजवळ 3000 किलोमीटर चालवतात एका दिवसाला. तर असं चला म्हणून फाट्यावरती सुरू वाटत नाही, नंतर असं चालावं लागतं. आणि जाताना काय करतात मग फटके देत येतात, सगळ्या रिकामे देत नाही, मारिती झोडीती दिसतो. आणि मग जाताना स्टेशन लागतात, भरपूर कोणामध्ये विस्तारपूर्वक 16 स्टेशन लागतात, आणि यमराजापाशी घेऊन जातात त्या पापी लोकांना.